नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण करण्यात आलं। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अनेक ताशेरे ओढत टोलेबाजी केली, तर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनाही उद्धव ठाकरेंनी अनेक परखड सवाल केलेत। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत। की भागवत साहेब, ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहेत, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागतायत हे तुम्ही बघितलंय। पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदू राष्ट्र हे नव्हे, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये रामराज्य अपेक्षित आहे, आम्हाला शिवशाही अपेक्षित आहे। गोरगरिबांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणारं हे खरं आमचं हिंदू राष्ट्र आहे। कॉन्ट्रॅक्टरना अभय देणारं हिंदू राष्ट्र आमचं असू शकत नाही। मंदिर वही बनाएंगे, कशाला? बनाने के बाद लूटने के लिए। आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत। फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते पहिले स्पष्ट करा। हे आंदोलन म्हणजे राम रक्षा पाठ आहे की नाही बघण्याचं आंदोलन नाहीये। हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका, राम रक्षा पाठ आहे की नाही। राम रक्षा म्हणजे आज जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे, आज राम भक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागते। याच्यासारखं हिंदूंचं दुर्दैव कोणतं?